नमस्कार. मंथनच्या माध्यमातून पुन्हा भेटायला आलोय. आजचा विषय आहे की चालेना कुठं बडविले भट. भट या शब्दाचा अर्थ मी आज कर्मचारी म्हणून घेतलेला आहे. जो कर्मचारी या जगाच्या व्यासामध्ये जितक्या संस्था आहेत ना, त्या संस्थेचा मूळ गाभा आहे. त्या संस्थेला उन्नतीच्या मार्गावर न्यायचं का त्याची अधोगती करायची, हा सगळा भाग कर्मचाऱ्याच्या जीवावर असतो. जितक्या कर्मचाऱ्यांमध्ये मोटिवेशन म्हणजे तुम्ही सकारात्मकता चांगल्या पद्धतीने देताल ना, तेव्हाच त्या कर्मचारी त्या संस्थेसाठी एक यशाचा डोंगर उभा करत असतो. आणि या डोंगराच्या जीवावरच जे सरदार असतात, जे मालक असतात ना, ते आपली वैभवशाली परंपरा जपण्यात होतात. जगामध्ये अशा अनेक संस्था आहेत की ज्या संस्थेची पूर्ण भरभराट या कर्मचाऱ्यांच्या जीवावर झाली. कर्मचारी म्हणजे काय रस्त्यावर फिरणारा नसतो किंवा कुठं काम मिळत नाही म्हणून तो त्या ठिकाणी आलेला नसतो, की ते त्या विद्वत्तेच्या जीवावर, त्याच्या स्वतःच्या मेहनतीच्या जीवावर तो ही कंपनी रूपी किंवा संस्था रूपी जी गोष्ट असते ना, बाग असते ना, ती बाग फुलवत असतो. आणि ही बाग फुलवताना त्याला जी घेतलेली अविरत मेहनत आणि त्याने उपसलेले कष्ट हे कधीच विसरता येणार नाही, कुणालाच नाही. कारण की कर्मचारी चांगले मिळणं ही ते भाग्याची गोष्ट असते. कदाचित कुटे साहेबांचं हेच भाग्य होतं की ज्ञानराधा असो, तिरुमला ऑइल असो किंवा त्यांचे अनेक वेगळे वेगळे संस्थानं असो, यामध्ये त्यांना कर्मचारी हा विश्वासाचा मिळाला. या विश्वासाच्या कर्मचाऱ्याच्या जीवावरच कुटे साहेबांनी जी अथांग आणि या छोट्याशा दुर्गम अशा भागात की ज्या जिल्ह्याला ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळख मिळालेली आहे, ज्या जिल्ह्याला मागासलेला अशी ओळख मिळालेली आहे, ज्या जिल्ह्याला दुष्काळग्रस्त म्हणून ओळख मिळालेली आहे, त्या दुष्काळग्रस्त भागामध्ये एक हिरवळ निर्माण करण्याचा आणि हिरवळीच्या माध्यमातून एक चांगली सुपीक जमीन तयार करण्याची जी संकल्पना कुटे साहेबांनी रचली आहे ना, ती ह्याच कर्मचाऱ्याच्या जीवावर. परंतु मला खेद वाटतो की परवा कुटे साहेबांच्या मीटिंगमध्ये जी ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पुनरुत्थानासाठी जी एक बैठक बसली आणि ठेवीदार आणि कुटे साहेब यांच्यातला समन्वय करून ज्या या तडजोडी, ज्या पैसे कसे पद्धतीने मिळणार याचं नियोजन, या पद्धतीनं ही जी बैठक घेण्यात आली, त्याच्यात माननीय सचिन उबाळे साहेबांनी अचानक आपला भडका कर्मचाऱ्यावर काढला. हा भडका कर्मचाऱ्यावर नव्हता, हा भडका कुटे साहेबांवर होता. पण म्हणतात ना, चालेना कुठं बडविले भट. अहो, या गोष्टीत या कर्मचाऱ्यांचा काय दोष? कर्मचारी हा इमानदारीने, इतबारीनं हा त्या संस्थेत काम करत होता. गेल्या 10, 12, 15 वर्षापासून आलेले डिपॉझिट आपल्या कौशल्याने आहे तिथंच ठेवले किंवा त्याच्यामध्ये वृद्धिंगत केलं, त्याच्यात वाढ केली. आणि ही वाढ करत असताना आज जवळपास जो मोठा डोलारा उभा टाकलाय ना या संस्थेचा, हा डोलाऱ्याचा व्यासच हा कर्मचारी. मग या सगळ्या गोष्टींचा जर व्यास हा कर्मचारी असेल, तो आपल्या संस्थेची जी खरी जी ओळख आहे, जी आपल्या संस्थेचा पाय आहे, त्यालाच खांदायला कसा सुरुवात करेल? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्या संस्थेच्या जीवावर आपण भाकरी खाल्ली, ज्या संस्थेला आपण आपल्या घामाने मोठं केलं, त्या संस्थेचाच पाया खांदायला हा काय शेख चिल्ली नव्हता. परंतु अनायासपणे ते म्हणतात ना की कुठं काही चलत नसेल ना, तेव्हा मग हे कर्मचारी वाढवून काढायचे. आणि प्रत्येक ठिकाणी होतं. दलाल असतात, दलाल मग आपल्या पद्धतीनं त्या कर्मचाऱ्यांची बाजू धरून त्या मालकाला विटीस धरतात. त्या कर्मचाऱ्यांनाही माहीत नसतं की कशा पद्धतीने आपली हेळसांडी या दलालांच्या माध्यमातून होते. त्याला चांगलं नाव आहे युनियन लीडर. अहो, अशा अनेक कंपन्या या युनियन लीडरनं बंद पाडल्यात. चांगले संस्थानं या युनियन लीडरनं बंद पाडल्यात. नावं घेतली तर खूप नावं आहेत या जगामध्ये, पण या युनियन लीडरच्या माध्यमातून ज्या कर्मचाऱ्यांची जी हेळसांड होते ना नेहमी, हा फक्त आपलं आणि आपलं स्वतःचाच फायदा बघत असतो. कर्मचाऱ्यांशी यांना काही घेणं देणं नसतं. त्याची प्रचिती मागलच्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये खूप जणांना चांगल्या पद्धतीने आली.
आणि या अशा पद्धतीनं कर्मचारी जेव्हा भरडला जातो ना, तर कर्मचाऱ्यांची डायरेक्ट संवाद जर मालकाचा असेल ना, तर त्या मालकाचा जो प्रगतीचा आलेख आहे ना, तो कधीच कोसळत नसतो. आणि या न कोसळणाऱ्या आलेखाला कुठे साहेबांनी अशाच पद्धतीचे प्रयोग केले चांगल्या पद्धतीने. शेवटी त्यांनी या बैठकीमध्ये सांगितलं की कर्मचारी हा हतबल होता. कर्मचाऱ्याच्या कौटुंबिक सुरक्षता ही त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या त्यांना पुढे येऊ देत नव्हत्या. परंतु ही जी ठपका कर्मचाऱ्यांवर ठेवलाय ना, हा ठपका खूप मोठा आघात आहे या संस्थेवर. कसं असतं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. परिस्थिती कुणीही कुणाला सांगून येत नसते. एक बाजू दुसऱ्या बाजूला कधीही एकमेकावर ढकलत जाणं म्हणजे परिस्थिती सावरणं नाही, तर परिस्थितीचा खऱ्या अर्थाने अवलोकन करून त्या परिस्थितीतून मार्ग काढणं, त्या परिस्थितीतून नवीन चेतना निर्माण करणं आणि कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून त्या संस्थेची भरभराट करून घेणं, हेच खरं सरदारांचं किंवा सेनापतींचं काम असतं. तसं बघितलं तर नेपोलियन बोनापार्ट किंवा आपल्याकडं आलेला अलेक्झांडर हा खूप मोठी विशाल सेना घेऊन आपल्या भारतात आला नव्हता. त्याने मुठभर सेनाच आणली होती, पण त्या मुठभर सेनेला ज्या पद्धतीने तो उत्स्फूर्त करत होता, मोटिवेट करत होता ना, त्या उत्स्फूर्त करण्याच्या जीवावरच हे भारतातलं किंवा भारतातल्या काही साम्राज्य त्याला आपल्या हातात करता आले. त्या पद्धतीने प्रत्येक संस्थेचा हा असाच भाग असतो. प्रत्येक संस्थात हा एक अलेक्झांडर पाहिजे, एक नेपोलियन पाहिजे, की जो या नेपोलियनच्या जीवावर ही संस्थेचा विकास आणि संस्थेचा आस उभा असतो. मग त्या बैठकीमध्ये पाहिजे त्या पद्धतीनं कर्मचाऱ्यावर आपला राग काढण्यात आला. कर्मचारी हे मुख्य जबाबदार आहेत, यांनी फोन बंद केले नसते, यांनी हे केलं नसतं. परंतु काय करणार, कारण की मागच्या 10 वर्षापासून या लोकांना बोलू त्यांचे डिपॉझिट आहे त्या परिस्थितीमध्ये जपून ठेवले. संस्थेतून पैसा बाहेर जाऊच दिला नाही. मग जेव्हा ही लोक जोपर्यंत संस्था चालू होती तोपर्यंत या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवत होते, पण जेव्हा संस्थेवर कुलूप लागण्याची वेळ आली, संस्था बंद झाल्या, शटर बंद खाली ओढण्यात आली, तेव्हा कर्मचारी काय करणार आहेत? त्यांचा राग आणि त्यांचा आक्रोश, कारण की सांगताना 10 वेळेस तूच सांगितलं होतं ना, तू तर तोंड्या की माझ्या पद्धतीनं माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही पैसे डिपॉझिट तोडू नका, ठेवी घेऊन जाऊ नका, तुम्ही याला पुन्हा डिपॉझिट करा. अशा पद्धतीच्या अनेक प्रक्रिया झाल्या असता, कर्मचाऱ्यांवर रोष निघाला असता. त्यामुळं कर्मचाऱ्यांना हा ठपका ठेवणं, कर्मचाऱ्यांवर हा रोष ठेवणं हा संयुक्तिक नाहीये. खऱ्या अर्थानं कर्मचारीच हा सगळ्या गोष्टीचा अभ्यास असतो. मालक सगळीकडे बघू शकत नाही. मालक हा प्रत्येक भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं लक्ष देऊ शकत नाही. ती कर्तृत्वाची. शिवरायांनी सुद्धा एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, ते उभं मावळ्यांच्या विश्वासावर केलं. तुम्ही आम्ही लढलो, तुम्ही आम्ही आज लढतोय, त्यामुळे आज भारत अखंड आहे. जेव्हा तुम्ही आम्ही विभक्त झालोत ना, तर भारताचे तुकडे तुकडे व्हायला वेळ लागणार. त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये हा प्रत्येक माणूस आणि प्रत्येक कर्मचारी हा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे या केंद्रबिंदूला कधीच अपाय करणं किंवा त्याचं मनोधैर्य खचवणं हे कधीही योग्य नाही. त्याला उलट त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने मनोधैर्य देता येईल, ज्या पद्धतीने त्याचं स्पिरिट वाढवता येईल, ज्या पद्धतीने त्याची पाठ थोपटता येईल ना, त्याच्यावरच साम्राज्याचा विकास आणि साम्राज्याचा खरा चढता आलेख उभा असतो, हे निश्चित. त्यामुळं माननीय उबाळे साहेब, अशा पद्धतीचे आरोप किंवा अशा पद्धतीचं भाष्य तुम्ही कर्मचाऱ्यावर करू नका, की जेणेकेने येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बद्दल किंवा कर्मचाऱ्यांतलं मधलं आत्मविश्वास हा कमी होईल. आणि ज्याने की जी काही सावरलेली परिस्थिती आहे, जी काही सावरलेला व्याप आहे, आज जी परिस्थिती सावरते, कोणत्याही मल्टीस्टेटचं असो, राजस्थानीचा असो, ज्ञानराजाचा असो, साईरामचा असो, मराठवाडा अर्बनचा असो, मराठवाडा अर्बन माजलगाव म्हणतोय बरं का, बीडमध्ये पण एक, किंवा अजून इत्यंभूत ज्या काही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह धोक्यात आलेल्या आहेत ना, त्या धोक्यातून बाहेर काढण्याचं काम हेच कर्मचारी करतायत. कृपा करून या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीचं टार्गेट करू नका, की जेणेकेने सामाजिक स्तरावर या कर्मचाऱ्यांच्या बद्दल अजून वेगळं मत तयार होईल. कारण की आधी हा कर्मचारी मेलाय हो, कारण की यांनी जे टार्गेट करून जे काही या परिस्थितीनं आपले आप्त स्वकीय नातेवाईक यांचं डिपॉझिट आणलंय ना, हे डिपॉझिट नेण्यासाठी रोज त्यांच्या घरात या नातेवाईकांचा पाहुणचार, बिना पगारी पाहुणचार त्यांना करावा लागतोय.
त्यांना अपर्यायाने त्यांना एंटरटेनमेंट करावं लागतं, त्यांची समज काढून आज नाही उद्या सुरू होणारच आहे साहेब, अशा पद्धतीच्या त्यांना विश्वास देऊन त्यांना परत पाठवावं लागतं. आणि त्यावेळेसच तुम्ही जर अशा पद्धतीचं विधान करून त्या सामाजिक परिस्थितीमध्ये ही थोडीशी जी तयार झालेली विश्वसनीय परिस्थिती आहे ना ती ढासळू नका. हात जोडून विनंती आहे. नमस्कार.